एखादं पुस्तक माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे पूर्ण माइंडसेट एका रात्रीत कसा बदलू शकतं? बापरे, एका रात्रीत? लाईक सिरियसली? हो यार, एका रात्रीत. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला एका विशिष्ट रात्रीत जावं लागेल. ओके, कुठे जायचंय आपल्याला? आपण एक सीन डोळ्यांसमोर उभा करूया. काळ आहे 1971चा. रात्रीचे साधारण 2-3 वाजलेत. बापरे, 2-3 वाजलेत. आणि कडाक्याची थंडी आहे. मुंबईचा गोलपिठा म्हणजेच फॉल्कलँड रोडचा परिसर. ओहो, तो एरिया. एक्झॅक्टली. जिथे फक्त अंधार, उग्र दर्प आणि एक भयंकर अस्वस्थ करणारी शांतता आहे. आणि या भकास रस्त्यांवरून 2 माणसं चालतायत. कोण आहेत ही माणसं? एक आहेत 44 वर्षांचे प्रस्थापित उच्चभ्रू समाजातले प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर आणि त्यांच्यासोबत आहे एक 22 वर्षाचा तरुण टॅक्सी ड्रायव्हर. OMG, जस्ट इमॅजिन दॅट वाईब. रात्रीचे 3 वाजलेत आणि एक प्रस्थापित साहित्यिक एका अत्यंत तरुण तळागाळातल्या मुलाकडून त्याचं जग समजून घेतोय. खरंय, कारण त्या तरुणाने असं काहीतरी लिहून ठेवलं होतं ना, ज्याने संपूर्ण प्रस्थापित व्यवस्थेला मुळापासून हादरवून सोडलं होतं. म्हणजे तो तरुण टॅक्सी ड्रायव्हर म्हणजेच कवी नामदेव ढसाळ. ॲब्सोल्युटली. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा एकदम नेक्स्ट लेव्हल असणार आहे. कारण आज आपण ज्या पुस्तकातून हा अनुभव घेणार आहोत त्याचं नाव आहे गोलपिठा आणि या ज्वलंत पुस्तकाचे लेखक आहेत नामदेव ढसाळ. हातात गरमागरम चहा आणि हे नेक्स्ट लेव्हल पुस्तक. सिरियसली आजची चर्चा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी आहे. नक्कीच यार, आय एम टोटली रेडी. पण हे विश्व समजून घेण्याआधी ना, तो गोलपिठा नेमका काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याची एक बॅकग्राऊंड आहे, राईट? हो. तो परिसर असा का झाला याला एक इतिहास आहे. 1943 साली मुंबईच्या गोदीत प्रचंड मोठा स्फोट झाला होता. अरे हो, वाचले आहे मी याबद्दल. अक्षरशः हाहाकार माजला होता यार तिथे. तेव्हा एका नंगाबाबाने लोकांना वाचवण्यासाठी माझ्या मागे या असा टाहो फोडला. बापरे. आणि मग लंगडे, थोटे, भुके कंगाल, रोगी जे कोणी त्याच्या मागे धावले ते या फॉकलँड रोडच्या भागात येऊन वाचले. तोच हा गोलपिठा. म्हणजे हा भाग मुळातच अशा लोकांचा बनलाय ज्यांना समाजाने कधी स्वीकारलं नाही. बरोबर. हा असा भाग आहे जिथे कोणीच कोणाला विचारत नाही, जिथे दया, क्षमा, शांती या शब्दांना लिटरली काहीही अर्थ नाहीये. पोटाची पाय दुमडून मरणाच्या थंडीत झोपलेले आजारी तरुण वेश्या, भडवे दादा आणि खिशे कापूनचे ते जग आहे, जिथे माणुसकीची रोज नव्याने चिरफाड होते. हे ऐकून ना ऑनेस्टली खूप भारी वाटतं आणि त्याचवेळी अंगावर काटाही येतो. हां, खरंय. सो रिलेटेबल यार. म्हणजे आपण पुण्यातल्या फ्लॅटमध्ये किंवा साताऱ्यातल्या वाड्यात किती सुरक्षित असतो. एक्झॅक्टली. आपण एका प्रोटेक्टिव्ह बबलमध्ये असतो. हो ना, आपल्याला रात्रीची शांतता, एक सिक्युअर एन्व्हायरमेंट माहिती असतं. पण तिथे मुंबईतल्या या नो मॅन्स लँडमध्ये, ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं हे वाचून. मी समजू शकतो. जिथे रात दिवसासारखी असते आणि वेदना हीच एकमेव भाषा असते यार. आणि या अशा भयकंपित वास्तवातून जेव्हा कविता जन्म घेते ना, तेव्हा ती मवाळ फुलापाखरांची असूच शकत नाही. अजिबात नाही. तिथून जन्म घेतो तो एक जळजळीत आक्रोश. त्यांच्या कमाठीपुरा या कवितेत याचाच प्रत्यय येतो. कमाठीपुरा. चिखलात बसलेला हा भाग जिथे वेश्या व्यवसाय चालतो. ढसाळांनी या कवितेत तिथल्या स्त्रियांच्या वास्तवाचं जे वर्णन केलंय ना, ते खरंच अस्वस्थ करणार आहे. हो यार. त्या कवितेत त्यांनी एक रूपक वापरलंय जे माझ्या डोक्यातून जात नाहीये. कोणतं रूपक? त्यांनी साळींदराचं म्हणजे पॉक्युपाईनचं उदाहरण दिलंय. साळींदराच्या अंगावर काटे असतात ना, तसंच त्यांनी या वेश्यांच्या अंगावरील सिफिलिसच्या म्हणजे एका भयंकर गुप्तरोगाच्या वळांचा संबंध त्या साळींदराच्या काट्यांशी जोडलाय. यार ॲक्च्युली हे खूपच प्रोफाऊंड ऑब्झर्वेशन आहे. हो ना. कारण आपण जर सायंटिफिकली बघितलं तर साळींद्राचे काटे हे त्याचं आक्रमण करण्यासाठीचं हत्यार नसतं, ते तिची ढाल असते. एक्झॅक्टली. ते काटे म्हणजे जगापासून स्वतःला वाचवण्याचा एक डेस्परेट प्रयत्न असतो. ढसाळ इथे हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की या स्त्रियांच्या अंगावरचे ते भयानक आजारांचे वळ हा त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचाच एक भाग बनलाय. म्हणजे ते काटे त्यांना प्रोटेक्ट करतायत एका अर्थाने. हो. हे समाजाचं असं सत्य आहे जे आपण पांढरपेशे लोक नेहमीच झाकून ठेवतो. अगदी. आपण त्या वास्तवाकडे नेहमी पाठ फिरवतो, पण ढसाळ ते वास्तवम आपल्या डोळ्यात अंजन घालून उभं करतात. नक्कीच. आणि हे सगळं मांडण्यासाठी त्यांनी जी भाषा वापरली आहे ना, चायला लई भारी. हो ना. भाषेचा तर पूर्ण गेम चेंजर प्रयोग आहे हा. ती काही पुस्तकी व्याकरणशुद्ध किंवा अलंकारिक भाषा नाहीये.
ती रस्त्यावरची रक्तमांसाची भाषा आहे. इथेच ना भाषेचं राजकारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. भाषा हेच त्यांचं सर्वात मोठं हत्यार होतं. कसं काय? आपण विचार केला पाहिजे की व्याकरणाचे नियम कोणी बनवले? जे लोक पिढ्यानपिढ्या शिकले, ज्यांच्याकडे शिक्षण घेण्याची मक्तेदारी होती, त्यांनी ठरवलं की शुद्ध भाषा कोणती आणि अशुद्ध कोणती. ट्रू. पण ज्या माणसाला आयुष्यभर फक्त जगण्यासाठी संघर्ष करावा लागला, त्याची भाषा त्या व्याकरणात कशी बसणार? पारंपरिक गुळगुळीत आणि अलंकारिक मराठी भाषेला ढसाळांनी असा काही धक्का दिला की प्रस्थापित साहित्य विश्व अक्षरशः हादरून गेलं. हो ना. आणि त्यांनी नुसती मोडतोड केली नाही, तर त्यांनी व्याकरणाच्या चिन्हांची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. अहो, ते चंद्रबिंदीचं उदाहरण ना. एक्झॅक्टली. उच्चभ्रूंच्या व्याकरणातील चंद्रबिंदी म्हणजे अनुस्वार या चिन्हावर त्यांनी जो प्रहार केलाय तो अफलातून आहे. आणि जे शब्द वापरलेत, बापरे. येस, स्पेसिफिकली त्यांच्या शब्दांवर फोकस केला तर लक्षात येतं की ढसाळ हे शब्दांचे जादूगार होते. डोबडी हा शब्द बघ. डोबडी म्हणजे दात पडलेली म्हातारी. बापरे, किती रॉ शब्द आहे हा. हो, किंवा पांचट गवशी म्हणजे असे लोक जे फक्त वरवरचं शापतात, ज्यांना सत्याच्या खोलात जायचं नसतं, जे उथळ आहेत. हा. पण सर्वात स्ट्रायकिंग शब्द मला वाटला तो म्हणजे उज्जेड. उज्जेड. त्यांनी प्रकाशाला उजेडाला मुद्दाम तोडून लिहिलंय. हे असं का केलं असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उजेड हा शब्द सलग लिहिला तर तो एक आशेचा किरण वाटतो. राईट. पण उज्जेड असं मध्येच तोडून लिहिल्यामुळे त्यातून एक तुटलेला प्रकाश, विस्कळीत झालेली आशा व्यक्त होते. ओहो, म्हणजे ज्या लोकांच्या वाट्याला कधीच अखंड प्रकाश आला नाही, त्यांच्यासाठी हे असं आहे. एक्झॅक्टली. ज्यांचं आयुष्यच तुकड्या तुकड्यात विभागलेलं आहे, त्यांच्यासाठी उजेडही असाच तुटलेला असतो. ही त्या प्रकाशाची विटंबना आहे. हे विश्लेषण ऐकून अंगावर काटा आला यार. म्हणजे त्यांनी भाषेची मोडतोड केवळ फॅशन म्हणून केली नाही. अजिबात नाही. तर त्यांच्या वेदनेला जो शब्द एक्झॅक्टली सूट होतोय, तोच त्यांनी स्वतः तयार केला. दिस इज बेसिक वाइब ऑफ रिअल पोएट्री. एकदम खरं. वेदना मोजक्या सभ्य शब्दांत सांगता येत नाही तिला. तोच रांगडा, अस्वस्थ करणारा शब्द लागतो. पण यार, ॲक्च्युली मला त्यांच्या दुसऱ्या एका कवितेबद्दल बोलायचं आहे. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला. ओहो, ती एक्सप्लोजनवाली कविता. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. त्याला फक्त राग काढायचा होता, सगळं डिस्ट्रक्टिव्ह करायचं होतं, संस्था, विद्यापीठे उडवून द्यायची होती. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस? ओके, सांग तुझं वर्षन. बघ, वरवर वाचलं तर तो फक्त एक आंधळा विध्वंस वाटतो. पण तसं अजिबात नाहीये. मग कसं आहे? हा केवळ राग काढण्याचा प्रकार नाहीये. व्यवस्थेचा जो साचा आहे ना, म्हणजे कास्ट, रिलिजन, पार्टी वॉर्स आणि माणसाला माणसापासून तोडणाऱ्या ज्या भिंती आहेत, त्यांचा स्फोट करून ती व्यवस्था नष्ट करायची आहे. हां, पण असं का करायचंय? जेणेकरून जे उरतील ते एकमेकांना कुणाचेही गुलाम बनवणार नाहीत. तिथे एक ओळ आहे, आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून लोक प्रेमाने राहतील. ओहो. हे मुळात एका नव्या समान आणि सुंदर जगाचं स्वप्न आहे. एक अशी युटोपियाची जुनी सडलेली व्यवस्था मुळापासून उद्ध्वस्त केल्याशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही. वाव, सिरियसली माइंडसेट बदललाय यार हे ऐकून. म्हणजे तो राग विनाशकारी नसून सर्जनशील आहे. एक्झॅक्टली. जुनी पडकी आणि धोकादायक इमारत पाडल्याशिवाय तिथे नवीन सुरक्षित घर बांधता येणार नाही, हा तो विचार आहे. ढसाळांचा हा राग केवळ विनाशासाठी नाही, तर एका नव्या निर्मितीसाठी आहे. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केला अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. तर आपण त्या रागाबद्दल आणि व्यवस्थेला उखळून फेकण्याबद्दल बोलत होतो. हो ना, तो सर्जनशील राग. पण याच पुस्तकात अजून एक कविता आहे जी मला खूप जास्त डिस्टर्ब करून गेली. कोणती? ती म्हणजे त्यांची सनातनी दया, देअर ऑर्थोडॉक्स पिटी. हां, हा जो व्यवस्थेला उखडून फेकण्याचा राग आहे ना, तो फक्त राजकीय व्यवस्थेपुरता किंवा शोषणकर्त्यांपुरता मर्यादित नाही. या तळागाळातील लोकांना मदतही करत होते ना, अन्नदान करत होते, जुने कपडे देत होते. मग तरीही त्यांच्याबद्दल एवढा भयंकर राग का? मदत करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता का नाही? कारण ती मदत म्हणजे माणुसकी नव्हती, ती दया होती. आणि ढसाळांच्या मते ही सनातनी दया वेश्यावस्तीतल्या भडव्याच्या दयेसारखीच असते. हे खूपच हेवी आणि डिस्टर्बिंग कंपॅरिझन आहे. भडव्याची दया म्हणजे, आपण जर यामागचं लॉजिक समजून घेतलं तर, भडवा एखाद्या वेश्येला खायला देतो, तिला चांगले कपडे देतो, औषध पाणी करतो. पण तो हे सगळं प्रेमापोटी करत नाही. तो हे करतो जेणेकरून ती जिवंत राहील आणि उद्या पुन्हा त्याच्या फायद्यासाठी तिचं शरीर विकू शकेल. ती त्याची इन्व्हेस्टमेंट असते. बापरे, भयंकर आहे. ढसाळ इथे असं म्हणत आहेत की प्रस्थापित समाज जी थोडीफार दया दाखवतो
ती फक्त या शोषित वर्गाला जिवंत ठेवून त्यांच्यावर आपलं वर्चस्व आणि उपकारांचं ओझं कायम ठेवण्यासाठी असते. अगदी तसंच. नुसतं अन्न आणि वस्त्र देणं म्हणजे माणुसकी नाहीये. माणूस म्हणून सन्मान मिळणं सर्वात महत्वाचं आहे. नक्कीच. ज्या व्यवस्थेत तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही, जिथे तुमच्या अस्तित्वाची किंमत शून्य आहे आणि फक्त भीक मिळते, तिथे माणूस म्हणून जगण्याची छिसारी येते. नॉझिया टू बी ह्युमन. नॉझिया टू बी ह्युमन कमाल फ्रेज आहे ही. जेव्हा लोक दया दाखवतात ना, तेव्हा ते नकळतपणे आम्ही देणारे आणि तुम्ही घेणारे ही दरी अधिक खोल करत असतात. आणि ही भीक घालणारी व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत ती दया म्हणजे केवळ एक ढोंग आहे. हे विश्लेषण ऐकताना लिटरली अंगावर शहारे येतात. हो यार. कारण आपण अनेकदा समाजात चॅरिटेबल कामं करतो, जुने कपडे दान करतो, उरलेलं अन्न देतो आणि स्वतःला खूप महान समजतो. हां, अगदी आपण सगळेच करतो हे. पण त्यामागे आपण नकळतपणे ती उच्च नीचतेची दरी कायम तर ठेवत नाही ना. आपण त्यांना आपल्या बरोबरीला आणण्याऐवजी फक्त त्यांच्या जगण्यापुरती सोय करून स्वतःचं समाधान तर करत नाही ना. हा विचार करायला ही कविता भाग पाडते. पण एवढं सगळं भयंकर असूनही या सगळ्या अंधारात कुठेतरी आशेचा किरण आहे का? सगळंच इतकं काळोख आणि निराशाजनक आहे का? एक आशेचा किरण नक्की आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या एका वेगळ्याच कवितेत मिळतं. शर्टावरचे तर्क. ओ येस, द कॉन्सेप्ट ऑफ द फ्लॉड ह्युमन. ही कविता खरोखरच एक मास्टरपीस आहे. माणसानी एकदम स्पॉटलेस म्हणजे निष्कलंक असू नये, शर्टावर थोडे डाग, थोडे पाप असावे, ही संकल्पना त्यांनी यात मांडली आहे. हे वाचून मला लिटरली असं वाटलं की सो रिलेटेबल यार. कसं काय? कारण आपण सगळे आजकाल परफेक्शनच्या मागे पळतोय. सोशल मीडियापासून ते खऱ्या आयुष्यापर्यंत आपल्याला एकदम क्लीन इमेज हवी असते. एक स्पॉटलेस आयुष्य हवं असतं. ट्रू. शूजचं उदाहरण. आपण नवीन पांढरे शुभ्र शूज घेतो आणि ते घालून बाहेर पडतो. मग काय होतं? आपण मोकळेपणाने चालणं विसरून जातो. हो यार. लक्ष फक्त शूजवरच असतं. आपलं लक्ष आजूबाजूच्या जगावर, निसर्गावर नसून फक्त स्वतःच्या पारावर असतं. कुठे चिखल तर नाही ना, कुठे डाग तर लागणार नाही ना, या भीतीत आपण वावरतो. एक्झॅक्टली. आपण तो रस्ता एन्जॉयच करत नाही. ढसाळ इथे हेच सांगतायत. डाग लागू नये म्हणून घरात बसून राहण्यापेक्षा तो शर्ट मळू दे. माणुसकी ही चुकांमध्ये, त्या डागांमध्ये आहे. वा. जे स्पॉटलेस असण्याचा दावा करतात, ज्यांना वाटतं की त्यांच्यात काहीच दोष नाही, तेच अनेकदा आतून सर्वात जास्त सडलेले असतात. हे किती खरंय. माणसाला त्याच्या सर्व उणीवांसकट, त्याच्या सर्व डागांसकट स्वीकारणं हीच खरी माणुसकी आहे. हो ना. आणि म्हणूनच कमाठीपुऱ्याच्या कवितेत शेवटी ते म्हणतात की चिखलातच कमळ फुलण्याची वाट पाहायची असते. वा. चिखल आहे म्हणून कमळ नाकारायचं नसतं. एक्झॅक्टली. ते कमळ त्या चिखलातच स्वतःचं सौंदर्य शोधतं. आणि हे सगळं असं भेदडकपणे सांगण्यासाठी गोलपिठ्यासारखी जागा आणि नामदेव ढसाळांसारखा कवीच लागू शकतो. ॲब्सोल्युटली. आजच्या या डीप डाईव्हमधून आपण एका अशा जगात डोकावून आलो जे अंधारलेलं नक्कीच आहे, पण त्या अंधारातही स्वतःचा असा एक लख्ख प्रखर प्रकाश आहे. त्या वेदनेला स्वतःचा एक आवाज आहे. आता जाता जाताना आपण या सगळ्या स्रोतांवर आधारित एका गोष्टीवर विचार करायला हवा. कोणत्या गोष्टीवर? आपण बघितलं की ढसाळांनी भाषेचे नियम मोडले, दयेचा तिरस्कार केला आणि स्वतःच्या अटींवर जगण्याचा हक्क मागितला. मग यातून काय प्रश्न उभा राहतो? जेव्हा शतकानुशतके दाबून ठेवलेला आवाज नसलेला वर्ग अचानक स्वतःची भाषा तयार करतो, स्वतःचे नियम बनवतो आणि दलित पॅन्थरसारखा स्वतःचा एक बुलंद आवाज घेऊन उभा राहतो, तेव्हा प्रस्थापित समाजाला धडकी का भरते? त्यांना या नवीन आवाजाची भीती का वाटते? यावर नक्की विचार करा. बापरे, हा खरंच खूप मोठा विचार आहे. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. कॉमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येते, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.